नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। दर्शनाकरता पावसातही भाविकांच्या लांबच लांब रांगा। सिंधुदुर्गच्या कणकवलीत तरुणाने नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं तुळशीच्या पानावर देवीची 9 चित्रे साकारली आहेत। एक चित्र काढायला ओंकारने 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लावलाय। तर आज नवरात्र उत्सवाची पहिली माळे नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। माहूर गडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल झालेत। 9 दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच दांडियाचं देखील आयोजन करण्यात आलंय। यवतमाळमध्ये आसेगाव देवी इथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता आई जगदंबेच्या चरणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। तर सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात होतीये। पाकिस्तानचा झेंडा पायदळीत उडवत या दौडीला सुरुवात करण्यात आली। पहिल्याच दिवशी दौडीत धारकरी आणि हजारो युवकांचा सहभाग पाहायला मिळाला। चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून प्रारंभ होतोय। घटस्थापना आणि महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी झाले। तर रत्नागिरी शहरात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळते। नवरात्रीनिमित्त रत्नागिरीत दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलंय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा हा अनोखा उपक्रम आहे। घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत या दौडीचं आयोजन केलं जातं। तर आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। आज देवींची घटस्थापना केली जाणार आहे। भारतात एकूण 51 शक्तिपीठं आहेत। त्यापैकी महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठं प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे। मंदिरात दुपारी घटस्थापना केली जाणार आहे। तर मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय। दुपारी 12 वाजता मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे। तर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात विशेष तयारी सुरू आहे। आज सकाळी 5:30 वाजता मंगल आरती करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आजपासून नवरात्र महोत्सवात सुरुवात झाली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मात्र घटस्थापना न करता नंदादीप प्रज्वलित करून साजरा होतो नवरात्र महोत्सव। अमरावतीत नवरात्रीच्या निमित्तानं अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। 9 दिवसात लाखो भाविक अंबादेवीचं दर्शन घेणार। तर बीडच्या बेलगाव येथील रेणुका माता देवीच्या ज्योतीचा आष्टीत जंगी स्वागत झालंय। गेल्या 17 वर्षांपासून माहूरगड येथून ही ज्योत बेलगावला भाविक पायी आणतात। गेल्या 10 वर्षांपासून भाऊसाहेब ढोबळे यांच्याकडून ज्योत आणणाऱ्या या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज झालंय। यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं आहे। सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना आहेत। आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू झाले। जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्यात। नवरात्रीत देशातील नागरिकांना हे अनोखं गिफ्ट मिळालंय। आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुकामेवा, कॉफी आणि आईस्क्रीम यासारख्या सामान्य ग्राहकोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या। तर टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील स्वस्त झाल्यात। कार आणि 2 व्हीलरवरही जीएसटी कमी झालाय। तर बहुतेक औषधं आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी लागू झालाय। ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्यानं सामान्य माणसाकरता औषधांच्या किमती कमी झाल्या। तर सिमेंटवरील कर 28%वरून 18%वर गेलाय। गृहनिर्माण व्यावसायिकांना त्यामुळे मोठा लाभ होतोय। सेवा क्षेत्रात आरोग्य क्लब, सलून, नाई, फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी आयटीसी 5%वर गेलाय। राज्य सरकारांनी स्वदेशी मोहिमेला गती द्यावी। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र पुढे जातील तेव्हाच हे स्वप्न साकार होईल।
पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ देईल. प्रत्येक दुकान स्वदेशीने सजवलं पाहिजे. अभिमानाने घोषित करा की ही वस्तू स्वदेशी आहे. अभिमानाने घोषित करा की मी स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. जीएसटीने कपात केल्यानं एमएसएमईने मोठा फायदा होणार आहे. आपली उत्पादने जगात सर्वोत्तम असली पाहिजेत. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर विकसित भारतासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे. देशाला जे काही हवंय, जे काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं ते आपण देशांतर्गत उत्पादित केलं पाहिजे. मोदींचं वक्तव्य. जीएसटी बदलांबद्दल दुकानदार उत्साहित आहेत, याचा मला आनंद आहे. ते ग्राहकांना देण्यासाठी काम करत आहेत. आम्ही नागरिक देवो भव या मंत्राने पुढे जातोय. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. 11 वर्षात देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली. यावर्षी सरकारने 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली. तर कल्पना करा की मध्यम वर्गाच्या जीवनात किती बदल झाला. पंतप्रधानांचं वक्तव्य. एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यात उतरलं. देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्य लक्षात घेऊन नवीन जीएसटी सुधारणा लागू. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर दिसणार. शिवाजी पार्क जिमखान्याचं आज उद्घाटन. उद्घाटनानिमित्त दोन्ही नेते एकत्र येणार. IIM मुंबईचं पुण्यात केंद्र सुरू होणार आहे. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. आमच्या नेत्यांवर टीका कराल तर लक्षात ठेवा. राष्ट्रवादीच्या आमदारांचा सेनेला इशारा. रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाकयुद्ध सुरू. सुनील तटकरे यांना गाठण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यांना जशास तसं उत्तर देण्यास मावळातील मावळे तयार. सुनील शेळकेंचं रायगडातील शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्युत्तर. ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे. ब्रँड बेपारी लोक उभा करतात, तर विचार संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. तुमचा बेपारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही. संदीप देशपांडेंचं ट्विट. मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऊर्जा पॅनलची बाजी. ऊर्जा पॅनलच्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी. निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा धुव्वा. कोणालाही वेगळा निधी नाही, सर्वांना समान वाटप. सदा सरवणकरांच्या वादग्रस्त विधानानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गात पारंपरिक रापण मच्छीमाराला वेग. वेंगुर्ले तालुक्यातील निवती शेळपी भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी. मासे खरेदी करण्याकरता नागरिकांची गर्दी. तर मराठा आरक्षण याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी. सरकारच्या GRच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर होणार सुनावणी. लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होण्याची शक्यता. लगेच ई-केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये होणार बंद. सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक. ई-केवायसी दरम्यान सतर्क, अन्यथा अकाउंट रिकामं होईल. बनावट वेबसाईट तुमचं खातं रिकामं करू शकतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे पदवी विद्यार्थ्यांचा वाढता कल. राज्यात आतापर्यंत विक्रमी 1,66,746 प्रवेश. अभियांत्रिकी प्रवेशात पुणे विद्यापीठ आघाडीवर. विद्यापीठात एकूण 60,482 जागांवर प्रवेश. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन. अक्षरमित्र संदीप डाकवे यांनी कर्मवीर हा शब्द एका पोस्टकार्डवर 138 वेळा सुंदर अक्षरात लिहून अभिवादन केलंय. दादरमधील शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लूक. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिमखान्याचं उद्घाटन. कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार. तर नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर 43 समाजकंटकांची सभागृहात रवानगी. परिमंडल झोनच्या पोलीस आयुक्तांनी केली रवानगी. वेंगुर्ले तालुक्यातील आकाश फिश मिल विरोधात स्थानिक आक्रमक. कंपनीतून समुद्रात जाणारी वेस्टेज पाण्याची पाईपलाईन फुटली. पर्यटनासाठी समुद्रातील जीवांना धोका. स्थानिकांचा आरोप. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी दिली साक्षरता चाचणी. 42 माओवाद्यांनी घेतला सहभाग. नागपूर रेबीज मुक्त करण्याकरता मनपातर्फे मिशन रेबीज उपक्रम. मागील 20 दिवसात 10,654हून अधिक श्वानांचं लसीकरण पूर्ण. उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनला दाखवणार हिरवा झेंडा. यवतमाळच्या मारेगावात विजेच्या लपंडावाविरोधात घेराव. विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर नागरिकांची धडक. सततच्या हवामानातील बदलांमुळे नागरिक त्रस्त. कल्याणमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाकरता एल्गार मराठा हॉलमध्ये बंजारा समाजाची भव्य बैठक पार. यावेळी हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र. तर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी अज्ञात व्यक्तीनं पेटवली. जालना शहरातल्या नीलमनगर भागातील घटना सुदैवानं मोठा अनर्थ टळला. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. आज दुपारी 1 वाजता पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. मोर्चात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके होणार सहभागी. सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. पुण्यात गुडलक चौकात मागील 6 दिवसांपासून आंदोलन. कराडमधील सुरली या ठिकाणी 351 रक्तदात्यांचं रक्तदान. महिलांचा मोठा सहभाग. मंत्री शंभूराज देसाईंची शिबिरास भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.